आत्याबाई माझ्यावर खूप रागावल्या। आधी मुलगी पहा पहा म्हणून आग्रह करत होत्या, त्यातनं एक मुलगी शोधली तर तिची खरी परिस्थिती त्यांना कळली। पुन्हा जर का मी असं काही करत बसलो तर त्या किती चिडतील, काही नियम नाही त्यांचा। त्यापेक्षा मी गप्पच बसतो। पण वाकनीस काका, हॅलो, हाँ ठीक है। काय झालं? महत्वाचा फोन होता। बाजी अजूनही पलटू शकते। भाऊजी, बाबांचा फोन आला होता। ते त्यांच्या कामासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईला येणार आहेत। तुम्हालाही भेटण्याची इच्छा आहे त्यांची। अरे वा, पण त्यांना म्हणाव इथेच येऊन राहा, दुसरीकडे कुठे राहायचं नाही। नाही, ते शक्य नाहीये, कारण बाबांचं मंत्रालयात एक काम आहे। कदाचित ते गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मध्येच राहतील। ठीक आहे, मग मी जाऊन भेटेन त्यांना, मला भेटायचंच आहे त्यांना। ऑफर्स स्वीकारून आम्ही जर अनुचं लग्न लावून दिलं तर आम्हाला 75 लाख रुपये मिळणार आहे। मोहित, बाबांचं सगळं कर्ज फिटेल रे, अनुचं शिक्षण पूर्ण होईल। आई अगं, पण अनु आणि मी आम्ही दोघं, तुझं अनुवर खूप प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी तिच्यासाठी एवढं कर हे सांगण्यासाठी मी तुला इथे बोलावलं। आई मला कळतंय की तुम्ही सगळे खरंच खूप अडचणीत आहात। ताई, तू जे काही सांगतेस ते मला मनापासून पटत नाहीये, पण या लग्नाच्या नाटकामुळे जर तुमच्या घरचे सगळे प्रॉब्लेम सुटणार असतील आणि अनु तिकडे जाऊनही सेफ राहणार असेल, तर माझी काहीच हरकत नाही या लग्नाला। अनु, अनु अगं, तिकडे याचं नाव घेऊ नकोस। घराच्या आसपास जर दिसलो ना तर तो नरसे केले तर माझी खैर करणार नाही आणि वाकण्याचा टपलेलाच आहे। आणि ती अनुप्रिया खरी कोणी कळल्यापासून रेणुआ त्याने आईले तर माझ्यावर जामच चिडलेत बाई। ते पण खरं आहे, पण आता जर नरसिंह साहेबांचं त्या अनुप्रियाशी लग्न होणार नसेल ना, तर त्यांचं लग्न कुणाशीच होणार नाही ना, असा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार आहे आपल्याला। तू लवकर ये बरं इकडे। तू जरा कळसोस, मी असा प्लॅन घेऊन येतो ना की तोंडात बुटा घालशील। ते बघूच आपण काय प्लॅन घेऊन येतोस ते। या आता काय काम काढलंय माझ्याकडे? आणखी एखादी विधवा आणून उभी करायची आहे? आत्याबाई, जे काय झालं ती माझी चूक होती। साहेब लग्नाला तयार झालेत, आता लग्नाच्या धावपळीला आपल्याला सुरुवात करायला पाहिजे। हीच धावपळ जरा आधीपासून केली असतीत ना तर ही वेळ नसती आली। हे बघा वाकनीस, लग्नाच्या विषयात आता तुम्ही लक्ष घालण्याची गरज नाहीये। एक मुलगी दाखवलीत ना, बस झालं। आत्याबाई साहेब, बाहेर अस्मिताताई आल्यात। या घरात यायची हिम्मत कशी झाली तुझी? आत्याबाई, आत्याबाई, माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली हो, मला माफ करा आत्याबाई। मी फक्त तुमच्या नजरेत नाही तर माझ्या आई वडिलांच्या नजरेत सुद्धा गुन्हेगार आहे। माझ्या घरात तमाशा नकोय मला। वागलेस, या मुलीला इथून जायला सांगा। आत्याबाई, माझ्या हातनं खूप मोठा अपराध झाला, मान्य आहे मला, पण मी असं का केलं ऐकून तरी घ्या ना। मला निदान एकदा तरी माझी बाजू मांडण्याची संधी द्या आत्याबाई, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या ना।